अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। 14 जून 2026 को परभनी शहर के वसमत रोड स्थित वाटिका होटल यहाँ पर माननीय अंबादास जी दानवे साहब उसी के साथ में काले साहब यहाँ पर आए और इन लोगों ने जिस तरह से आकर विवेक भाऊ नामंदर जो परभनी शहर परभनी और हिंगोली विधान परिषद मतदार संघ 2026 के लिए ये आने वाले 18 जून 2026 को जिनके लिए मतदान होना है और ये तमाम लोग विधान परिषद के लिए अपनी किस्मत आजमा रहे हैं। हकीकत में यहाँ पर इस वक्त माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी साहब, आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब, उसी के साथ में दानवे साहब, माजी आमदार रेंगे पाटिल साहब जैसी मौजूद शख्सियतें यहाँ पर मौजूद थी। माजी आमदार विजय गवाने साहब इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी और तमाम लोग जिस तरह से यहाँ पर डॉक्टर विवेक भाऊ नामंदर इन्हें आमदार बनाने के लिए कोशिश कर रहे हैं, ये तमाम लोग सिर्फ और सिर्फ आने वाले 18 जून 2026 को परभनी और हिंगोली विधान परिषद मतदार संघ के लिए जिला परिषद और उसी के साथ में ग्राम पंचायत, पंचायत समिति, शहर नगर पालिका, महानगर पालिका के तमाम मान्यवर जितने भी यहाँ पर नगर सेवक है, उसी के साथ में जिला परिषद सदस्य है, जिला परिषद मेंबर्स है, पंचायत समिति मेंबर, ग्राम पंचायत के मेंबर, ये तमाम लोग जिस तरह से यहाँ पर आए और इन्होंने आकर सिर्फ आने वाले 18 जून 2026 को डॉक्टर विवेक भाऊ नामंदर इन्हें आमदार किस तरह से करना है और इन्हें किस तरह से जीत हासिल करा कर देना है, बस यही उद्देश्य यहाँ पर रखा गया था। एक कार्यकर्ता और उसी के साथ में एक आढ़ावा बैठक ली गई कार्यकर्ताओं की और जितने भी यहाँ पर नगर सेवक और पंचायत समिति, ग्राम पंचायत के सदस्य, जिला परिषद के सदस्य, इन तमाम लोगों को बुलाकर इन तमाम लोगों की जिस तरह से आढ़ावा बैठक ली गई और इनकी बैठक में तमाम लोगों ने जिस तरह से ये बात कही है कि हम सब लोग आपको ही वोट करेंगे, आपको ही मतदान करेंगे। सईद खान उर्फ गब्बर शिवसेना वर्सेस डॉक्टर विवेक भाऊ नामंदर, शिवसेना वर्सेस शिवसेना, धनुष्यबाण और मशाल, दोनों जिस तरह से शिवसेना वर्सेस शिवसेना यहाँ पर परभनी जिले में पहली बार ऐसा देखने को मिल रहा है कि परभनी जिला शिवसेना का बाले किल्ला माना जाता है और बाले किल्ले को यहाँ पर कायम रखने के लिए डॉक्टर विवेक भाऊ नामंदर के हर तरह से कोशिश जारी है। उसी के साथ में खासदार संजय बंडू जाधव, उसी के साथ में आमदार डॉक्टर राहुल पाटिल, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार बाबा जानी खान दुर्रानी, माजी आमदार कल्याण भाऊ रेंगे, ये तमाम लोग यहाँ पर आए और इन्होंने अपनी अपनी प्रतिक्रिया दी, अपने अपने ख्यालात का इजहार किया। आमदार बनाने के लिए विवेक भाऊ नामंदर इन्हें डॉक्टर विवेक भाऊ नामंदर ये किस तरह से यहाँ पर विधान परिषद पर चुनकर जाए और विवेक भाऊ नामंदर इनके जैसा शख्स यहाँ पर मौजूद नहीं है, ऐसा भी इन लोगों ने कहा है। हम आपको पूरी बात सुना रहे हैं कि डॉक्टर विवेक साहब नामंदर साहब इन्होंने किस तरह की बात कही है। उसी के साथ में परभनी हिंगोली विधान परिषद मतदार संघ 2026 के लिए डॉक्टर विवेक भाऊ नामंदर ये अपने शिवसेना वर्सेस शिवसेना से जिस तरह से अपनी किस्मत आजमा रहे हैं। हकीकत में उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना जिसकी निशानी यहाँ पर मशाल है, इससे डॉक्टर विवेक भाऊ नामंदर ये अपनी किस्मत आजमा रहे हैं परभनी और हिंगोली विधान परिषद 2026 के लिए। इनके प्रतिस्पर्धी जिस तरह से यहाँ पर सईद खान उर्फ गब्बर शिवसेना वर्सेस शिवसेना से वो धनुष्यबाण से अपनी किस्मत आजमा रहे हैं। परभनी विधान परिषद मतदार संघ के लिए डॉक्टर विवेक भाऊ नामंदर ये पिछले कई वर्षों से जिस तरह से यहाँ पर परभनी और हिंगोली के तमाम मतदाताओं का जिस तरह से यहाँ पर सेवा करते आए हैं, अब देखना यह है कि आने वाले 18 जून 2026 को क्या इन्हें लोग जिताते हैं। इस वक्त परभनी शहर महानगर पालिका के पहले मुस्लिम महापौर एडवोकेट सैयद इकबाल सैयद ख्वाजा साहब इनकी भी मौजूदगी थी। उसी के साथ में परभनी शहर महानगर पालिका के सभागृह नेते एडवोकेट सैयद समी उर्फ माजू लाला ये भी यहाँ पर मौजूद थे। उसी के साथ में परभनी शहर महानगर पालिका के बांधकाम सभापति अलीम काजी साहब ये भी यहाँ पर मौजूद थे। अलीम कुरैशी साहब ये भी यहाँ पर मौजूद थे। उसी के साथ में सईद साजिद अंसारी साहब ये भी यहाँ पर मौजूद थे। तमाम जितने भी नगर सेवक है परभनी शहर महानगर पालिका उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना के ये तमाम लोग यहाँ पर मौजूद थे। उसी के साथ में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से ताल्लुक रखने वाले तमाम नगर सेवक यहाँ पर मौजूद थे। यहाँ पर अगर कोई नहीं दिखा तो उसमें भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से ताल्लुक रखने वाले परभनी शहर महानगर पालिका के माजी स्टैंडिंग कमेटी सभापति गुलमीर खान साहब, उसी के साथ में माजी उप महापौर भगवान राव जी वाघमारे जैसी मौजूद शख्सियतें यहाँ पर जो कांग्रेस से चुनकर आए और कांग्रेस और उद्धव बाला साहब ठाकरे का टाई अप है, दोनों का यहाँ पर जिस तरह से टाई अप होने की वजह से वो भी यहाँ पर नजर नहीं आए। अब देखना यह है कि आने वाले 22 जून 2026 को कौन जीत कर आता है, डॉक्टर विवेक भाऊ नामंदर या सईद खान। ये अब देखना यह है कि किस तरह से कौन बाजी मारता है।
जिस तरह से यहाँ पर दानवे साहब आए और उन्होंने यहाँ तमाम लोगों को ये बताया है कि उद्धव बाला साहब ठाकरे की शिवसेना का गढ़ यहाँ पर कायम रखना है। आइए जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया तमाम मान्यवरों ने दी है। तरी लोकांच्या मनामध्ये किंचितही दुसरा भाव नाही की भाऊच परत निवडून आले पाहिजे ह्या मतदारसंघात आणि म्हणून हे जे आपण काही कमावलेले आहे त्याच्या परीक्षेची घडी आता येऊन या ठिकाणी ठेपलेली आहे। अनंत अडचणी असतात, निवडणुका म्हणजे नाराज्या असतात, रुसव्या असतात, फुगव्या असतात, संघटनेमध्ये काही उणीवा राहतात, कार्यक्रम कंडक्ट करत असताना सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतात, पण तरी सुद्धा सातत्याने आपण लोक माझ्यावर प्रेम करतात। मी सांगू इच्छितो की मी पहिल्या दिवसापासून उमेदवारी जाहीर झाल्यापासून आमचे सहकारी मित्र पक्षाला जेवढा मला शक्य आहे तेवढा सर्व सन्मान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि सर्वांना या प्रक्रियेत सामावून घेण्याचं काम सुद्धा केलेलं आहे। पण दुर्दैवाने ही निवडणूक दुरंगी व्हायच्या ऐवजी तिरंगी झालेली आहे, कारण एक अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहे। ज्या मंडळींनी आपल्यासोबत 4-6 महिन्यापूर्वीच काम केलं, एक महाविकास आघाडीची सत्ता म्हणून आपण परभणी शहरामध्ये कधीही शक्य न घडलेली गोष्ट आपण या ठिकाणी करून दाखवली आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महापौर जो महाराष्ट्रात एकमेव महापौर आहे तो बसवायचं काम या ठिकाणी आपण करून दाखवलं। या सर्व प्रक्रियेमध्ये परभणीकरांनी आपल्यावर प्रेम केलं, परभणीकरांनी आपली प्रामाणिक भावना बघितली आणि आपल्याला सहकार्य केलं आणि म्हणून कधीही आपण 2 आकडी आकडा जो कधी गाठला नाही तिथे आपण 25 नगरसेवक उभाटाचे निवडून आले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आम्हाला पण काही तडजोडी कराव्या लागल्या, आम्हाला काही युत्या कराव्या लागल्या, काही आघाड्या कराव्या लागल्या आणि त्या आघाड्यामध्ये आमच्या मूलभूत कार्यकर्त्यांचं पण खूप काही नुकसान झालं। मी त्यांच्याबद्दलही मी संवेदना व्यक्त करतो आणि भविष्यात त्या कार्यकर्त्यांना आम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून सोबत घेऊ आणि आजही ते सगळे आमच्या सोबत आहे आणि भविष्यामध्ये ते काम करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। मित्रांनो, या निवडणुकीचा आता अंतिम टप्पा या ठिकाणी आलेला आहे। तुम्हाला एकच विनंती आहे की उमेदवार स्वतःला समजून तुम्ही सर्व मतदार बंधूंनी आपण ह्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे। निवडणुकी मी इतरांसाठी खूप लढवलेल्या आहेत। 2004 पासून आज 2024 पर्यंत सर्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझा हिरिरीचा सहभाग राहिला आहे। मागच्या 5-6 निवडणुका तर अशा आहेत की ते माझ्या बंगल्यावरूनच मी त्या निवडणुका लढलो, मग ते खासदारकीची निवडणूक असो की आमचे आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेबांची निवडणूक असो, निवडणुकीचा अनुभव मला नाही असा मी माणूस नाही आणि कार्यकर्त्याच्या मनात काय चाललंय हे न ओळखणारा पण मी माणूस नाही आणि आज मतदारांच्या मनात काय आहे तेही मला कळणं इतकं मी सक्षम आहे। त्यामुळे निवडणुकीच्या रीतीनेच लढवल्या जाणार आहे। तुम्हाला सर्वांना मी आश्वस्त करू इच्छितो की ही निवडणूक आपण काय बोलवचनवर आपल्याला लढवायची नाही, अंतिम टप्पा आता जवळ आलेला आहे आणि ज्या पद्धतीने ही विधान परिषदेची निवडणूक आपल्याला लढवायची आहे त्या पद्धतीनेच ती लढवली जाईल। मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील आणि मी ह्याच्यात 100% यशस्वी होणार ह्याबद्दलही माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही। मित्र, हे काम करत असताना हे आकड्याचं गणित आहे। हे आकडे आपल्याला आपण 43 आहोत, दोन्ही मिळून आपण महाविकास आघाडी 117 आहोत। आत्ताच आमची एक बैठक झाली, एक छोटेखानी बैठक झाली, महत्त्वाची बैठक झाली ज्याच्यामध्ये काही भूमिका घेण्यात आल्या आणि माझी तुम्हाला विनंती आहे की पक्षाच्या मुख्य विचारधारेशी राहूनच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। पक्षाने आपल्याला ओळख दिली आहे। मला उमेदवारी कशामुळे मिळाली, कारण मी पक्षाचं संघटनेचं काम केलेलं आहे 25 वर्षापासून आणि त्यामुळं मला ही उमेदवारी मिळालेली आहे। जे माणसं पक्षाच्या मुख्य भूमिकेशी, मुख्य विचारधारेशी प्रतारणा करून काही वेगळं करतील तर ते मला वाटतं ह्या निवडणुकीसाठी योग्य तर होणार नाही, पण माझ्यासारख्या एक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर फार मोठा अन्याय होईल आणि भविष्यामध्ये कुणीही माझ्यासारखा माणूस ह्या प्रवाहात येण्यापासून दूर जाईल, कारण त्याला कळेल की जर शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्याशी काही विपरीत जर घडत असेल तर मग ही काही चांगली गोष्ट होणार नाही। म्हणून आपल्याला विचार टिकवायचा आहे, चांगल्या विचारासोबत राहायचं आहे, समोर त्याचे वाईट गुण काय ते आपल्याला त्याच्यावर फोकस करायचं आहे, आपल्यासोबत कशा कशा प्रकारची प्रतारणा होती त्याची आपल्याला माहिती द्यायची आहे। या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये इतकं सुंदर वातावरण आहे की माझ्यावर जबाबदारी टाकल्यानंतर साहेब मी पूर्ण 465 मतदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, व्यक्तिशः भेटण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकाला मी
माझी भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे ही निवडणुकीला नेहमीच आर्थिक बाजूने बघण्यात येतं, पण मी ती बाजू सोडून माझी व्यक्तिगत बाजू, माझी सामाजिक बाजू, माझी राजकीय बाजू ही मी सातत्याने मांडत गेलो. आणि म्हणून मला खात्री आहे की ह्या सर्व गोष्टीला समजून हे बॅलट पेपर जेव्हा निघणार आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3 क्रमांकाचे उमेदवार असणार आहे. सुदैवाने माझा नंबर सुद्धा 1 आहे आणि पसंती क्रमांक सुद्धा 1 आहे. आणि मला खात्री आहे की माझं नाव बघितल्यानंतर जो कोणता सुजाण मतदार असेल तो माझ्या नावाला ओलांडून, मग तो आपल्या पक्षाचा असो की इतर पक्षाचा असो, तो माझ्या नावाला ओलांडून कुठे जाणार नाही. कारण ह्या जिल्ह्यामध्ये मी 325 मतदारांना डायरेक्ट कनेक्टेड आहे. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्यावर जबाबदारी टाकली ती अशीच नाही टाकली. त्यांनी याचं आकलन केलेलं आहे, याचा सर्वे झालेला आहे. ज्या ज्या लोकांमध्ये माझा संपर्क आहे तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही की किती माझे दुसऱ्या पक्षातले मित्र आज माझ्यासाठी काम करत आहेत. मला ते सांगायचं सुद्धा नाही ह्या व्यासपीठावरून. तुम्ही माझ्या घरचे आहेत, पहिला अधिकार माझा तुमच्यावर आहे, तुमचा माझ्यावर आहे. आणि भविष्यातही सांगतो की जेव्हा जेव्हा मी काम करेल, तुम्ही जर मला ईश्वराच्या कृपेने ही संधी मिळाली तर माझ्या प्रत्येक या येणाऱ्या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्यासाठी जेवढं काही भरभरून करायचं आहे, हे जुने तुम्ही इतिहास बघितले, लोक येतात, पैसे देतात, निवडणुका करतात, निघून जातात, तसला कुठलाही प्रकार या ठिकाणी घडणार नाही. डॉक्टर नावलदार हा आजही 24 तास तुमच्यासोबत आहे, उद्याही आहे, परवाही आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या या उमेदवारीला भरभरून पाठिंबा द्यावा. तुम्ही स्वतःच नाही तर तुमच्या पूर्ण जे काही तुमच्या संबंधातले, मित्रपरिवारातले जे काही नगरसेवक असतील या पूर्ण जिल्ह्यामध्ये, त्यांना माझं काही तुम्ही फार कौतुक करा असं मी म्हणत नाही, पण माझ्यातल्या काही चांगल्या बाबी ज्या तुम्हाला आवडतात त्याची निश्चित तुम्ही मांडणी करावी आणि लोकांना हे सांगावं की आपल्याला ह्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचं आहे. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझं लांबच चाललेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑपरेशन टायगर आहे का ऑपरेशन गाडे आहे, येणारा दिवस काळच ठरवला. जशा प्रकारची वंदना, तशा प्रकारच्या या परिषदेत सगळे मतदार विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. 17 ठिकाणी निवडणूक लागली, कित्येक ठिकाणी निवडणूक झाली, कित्येक ठिकाणी वापस घेण्यासाठी लोकांवर दबाव टाकण्यात ही खऱ्या अर्थानं लोकतंत्राची हत्या आहे. पण परभणीकरांनी दाखवून दिलेल्या निवडणूक काय असते, म्हणून खऱ्या अर्थानं चुरस ही परभणीतच आहे. परभणीमध्ये लोकतंत्र वाचवण्याचं काम या सगळ्यांनी लोकांनी केल्याबद्दल त्यांची सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून आपले उमेदवार डॉक्टर विवेक नावंतर यांच्यावर प्रचंड असं दबाव असताना सुद्धा त्यांनी सुद्धा ही निवडणूक अतिशय जिगरीने लढत आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. सर, आपण पाहिलं परभणी शहर महापालिकेत तुम्ही आणि खासदार साहेबांनी सोबत लढाई लढली, पण यावेळेस खासदार साहेबच्या बाबतीमध्ये त्यांचा काही धोंडे जेवणाचा कार्यक्रम आहे, मग ते आज शकले नाहीत अशा प्रकारची माहिती मला मिळाली. आणि पक्षश्रेष्ठी त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा त्याबद्दल काही बोलू शकत खरा चर्चा आहे सर, थोडं काहीतरी विरस्तेपणे कोणाच खासदार साहेब असं काही सध्याच्या घडीला माझ्या लक्षात येत नाही. आम्ही सर्व एकसंघ मिळून ही निवडणूक लढू आणि विशेष प्रमाणात जे आमचा झाल्याशिवाय राहणार नाही सुद्धा या ठिकाणी आपण सांगू. दानवे साहेबांनी बोलले की हे सर्व आमदार रावत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, काय सांगणार? या ठिकाणी हिंगोली परभणी जिल्ह्याची ही जबाबदारी माझ्यावरती आहे तेवढं सत्य आहे. तुम्ही दोन्ही जिल्ह्यामध्ये जे काही नगरसेवक असतील, जे काही जिल्हा परिषद सदस्य असतील, जे काही मतदार असतील, त्यांना एकसंघ करून मतदार कमी असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देऊन ही निवडणूक आपण कशी जिंकता येईल याची रणनीती करण्यासाठी मला थोडं पुढाकार घेण्यास सांगितलं आलेलं आहे. या निवडणुकीमध्ये लक्ष्मी अस्त्राचा वापर होऊ शकतो. खऱ्या अर्थानं विचाराविरुद्ध लक्ष्मी अस्त्र असा हे आजची लढाई आहे. म्हणून आता यामध्ये विचार जिंकतोय का लक्ष्मी अस्त्र जिंकतोय हे तुम्हाला काउंटिंगच्या नंतरच लक्षात येईल. आता कार्यक्रमात भावी खासदार म्हणून उल्लेख केला, कसं पाहताय गोष्टी? काही प्रेमानं लोक बोलत असतात, असे जे जवळचे लोक असतात त्यांना त्यांच्या नेत्याबद्दल अपेक्षा असते, पण असे बोलले असतील, पण असं काही नाही. आम्ही पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाने जे काही काम केलं ते आम्ही आजही केलेलं आहे, कालही केलेलं आहे, उद्याही करत राहू. 29ला डॉक्टर राहुल पाटील खासदार अशा प्रकारचे काही तुम्हाला दिसणार नाही. जे काही होईल ते 2029ला होईल. आताच त्याबद्दल मी काही वाचिता करणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच आता तुम्हाला उपमुख्यमंत्री भावी खासदार हे कसं आहे, स्टेजवर बोलत असताना कोणी उत्स्फूर्तपणे काही बोलू शकतं, पण सन्मान्य खासदार साहेब आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखाली सगळी निवडणूक भेटते हे सुद्धा तेवढंच सत्य ना. तुम्ही लोक भरतातच आहे,
परंतु अदानीचे बिल देण्याची सक्ती केली जाते आणि स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विधिमंडळाच्या अधिवेशनात अशा प्रकारे स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही अशा प्रकारचं आश्वस्त महाराष्ट्राला केलेलं असताना लगेच 48 तासात मीटर बसवायचा हा कोणता तुगलकी आदेश इथं काय हुकुमशाही चालू आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं या स्मार्ट मीटरच्या सक्तीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आजची तर त्या बैठकीमध्ये केवळ 4 खासदार उपस्थित होते, 9 पैकी 4 खासदार होते. मग आता परत एकदा परभणीचे खासदार त्या सनी जाधव यांची उपस्थिती होती. कसं पाहता आजच्या बैठकीला केवळ 4 खासदार आले? 4 आले म्हणजे 5 आले. कोणी काही साहेबांना कळवलं असेल येऊ शकत नाही, काही स्वतःच्या काही अडचणी असेल त्याला काय होत, पण तो शिस्त सगळ्यांनी पाळली पाहिजे तितकंच करायचं. चालू आहे त्याला आणखीन बळ मिळालं आजच्या बैठकीला. असं काही बळ वगैरे काही नाही. दर महिन्याला सगळ्या चॅनलला बातम्या असतात, 2 दिवस बातम्या असतात, पुन्हा 2 दिवसांनी बंद होतात, पुन्हा महिन्याभरात बातम्या येतात. महाविकास ज्या अर्थी 4 खासदार होते त्या अर्थी टायगर बिगर काही होणार नाही हे तुम्हाला सांगतो. महाविकास आघाडीच्या सुरू आहे, काँग्रेसचे नेते दिसत नाही. काँग्रेसचे खासदार आता येतात 2 मिनिटात. इथले निरीक्षक डॉक्टर कल्याण काळे आम्ही सोबत आहे. त्यांना माहिती आता उमेदवार शिवसेना बैठकीला खासदार जाधव उमेदवार शिवसेनेचा असून फॉर्म भरण्यासाठी खासदार संजय जाधव होते एवढं मला माहिती आहे. आताही आहेत बैठकीला, हे आलेले आहे नाही आलेले मला माहिती नाही, परंतु फॉर्म भरण्यासाठी उमेदवारासोबत होते एवढं तर मला माहिती. मागच्या बैठकीलाही आले नव्हते. ठीक आहे, आता त्यांचं काम असेल त्यांना बिझी असतील. मग आता मी म्हटलं महायुतीचे सगळे संपर्कात माझ्या मोबाईल मध्ये सगळ्या फोन आहे, कोण कोण संपर्कात आहे कसं व्हायचं. इलेक्शन मध्ये या टॅक्टिसेस असतात, हे संपर्कात आहे गोंधळाचं वातावरण. मी म्हणेल माझ्या संपर्कात भारतीय जनता पार्टीचे लोक आहे, महायुतीचे आहे हे पण सांगतो. 12 वर्षात मोदीने खूप देशात परिवर्तन केलेलं आहे. सगळे अंधभक्त उड्या मारतात, पण साधं गॅसचं सिलेंडर सुद्धा लोकांना मिळत नाही. गॅसचं पण तसंच आहे, गॅस असो का कॅश असो. कॅश सगळी बंगालच्या इलेक्शनला वापरली, तामिळनाडूच्या इलेक्शनला वापरली. ह्या सगळ्या इलेक्शनला ज्या ज्या वेळेस अशा निवडणुका होतात त्यावेळेस कॅशचा तुतडा असतो. मी लीड बँकेच्या अधिकाऱ्यांनी बोललो, 15 दिवस कॅश येऊ शकत नाही असं त्यांनी मला स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. इथं या पद्धतीनं कॅशचा तुतडा या मराठवाड्यात काय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात 200 रुपये किती हे बघ. कधी कधी जशी डिझेलची त्यांचं हे जसं मान्य आहे तसं लोक पॅनिक होऊन साठवणूक करतात, हेही मान्य केलं पाहिजे. त्यात आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतलं पाहिजे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं कधी घेतलं ना तर फार अडचणी येणार असं वाटतं. पण कधी कधी पंतप्रधानानेच भीती निर्माण केली जनतेच्या मनात, त्यामुळे मग लोक पॅनिक होतात. मला 2 लिटरची गरज आहे, मी रोज 2 लिटर भरतो, माझ्या मोटरसायकलमध्ये 5 लिटर भरून टाकतो. त्याच्यामुळे हे होतच आहे. पण ही भीती कोणी निर्माण केली तर पंतप्रधान निर्माण केली. खासदार जाधवांचं तुमचं कधी बोलणं झालं होतं शेवटला? सतत 2 बैठका आहेत तुमच्या, त्याला ते गैरहजर राहते. त्यात ऑपरेशन टायगरचे वापटे चालू आहे, तुम्ही विचारून घेता. मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूब खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, शेख इस्माइल और शेख शहनाज। उसी के साथ में परभनी आज तक के कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग,
कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आए और सेवा का मौका दे। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ। एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है। हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड, केनाल के पास की है। आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं। और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा। हमारा पत्ता जाम रोड, केनॉल के पास। मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। परभणी शहर का खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो, अल्फाइज मेडिकल के पास, एक मीनार मस्जिद के करीब, दरगाह रोड, परभनी। सैयद जावेद हाशमी साहब, जिनका मोबाइल नंबर 9860711237, उसी के साथ में रेहाना परवीन बाजी, मोबाइल नंबर 9970185683। इन लोगों से आप रिश्ते के ताल्लुक से मालूमात ले सकते हैं। अगर आप भी अपने लड़के के लिए लड़की देख रहे हैं या लड़की के लिए लड़का देख रहे हैं तो ऐसी सूरत में परभणी शहर के खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। इनका मोबाइल नंबर दिया हुआ है। अगर डॉक्टर्स, इंजीनियर्स, लेक्चरर्स, टीचर्स, नर्स, पॉलिटिशियंस जैसे आपको अगर रिश्तों की जरूरत है तो ऐसी सूरत में आप खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस पर आकर कांटेक्ट कर सकते हैं। मोबाइल नंबर से, जो मोबाइल नंबर दिया हुआ है, इस पर राब्ता कर सकते हैं। तो आज ही अपने लड़के के लिए लड़की अगर आप देख रहे हैं तो ऐसी सूरत में खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें, या लड़की के लिए लड़का अगर तलाश कर रहे हैं तो ऐसी सूरत में आपको टेंशन लेने की जरूरत नहीं, फिक्र करने की जरूरत नहीं। खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो से संपर्क करें। 700 से ज्यादा यहाँ पर लड़कों के बायोडाटा मौजूद हैं और 800 से ज्यादा लड़कियों के बायोडाटा, वेल क्वालिफाइड पढ़ी लिखी लड़कियों के बायोडाटा खूबसूरत रिश्ता मैरिज ब्यूरो के ऑफिस में मौजूद है। तो एक बार जरूर कॉल करें और इनसे संपर्क करें।